आपल्यासोबत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आहे. आत्राम साहेब, दुधामध्ये भेसळ संदर्भात कायदा करण्याचा आणि कठोर कारवाई संदर्भातला कायदा करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. ते राज्य सरकारचा मागच्या काही दिवसामध्ये आपण माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली बैठक झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कडक कायदा म्हणजे MPDA लावायचा इथपर्यंत माननीय मुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेला आहे आणि त्या दुग्ध विकास विभाग यांना सांगितलेलं आहे की आपण त्या दृष्टिकोनातून आपण हे कायदा कसा लावता येईल या दृष्टिकोनातून आपण कारवाई करा आणि आता पुढच्या कालावधीमध्ये जे भेसळ करणारे लोक आहेत दूधजन्य पदार्थामध्ये त्यांच्यावर MPDAचा कारवाई लवकरच होणार आहे. असे जे भेसळ करणारे आहेत त्यांना जामीन मिळू नये या संदर्भातली काही तरतूद असणार आहे. त्याच्यामध्ये तरतूद आहे जामीन बेलेबल नॉन बेलेबल आहे. MPDA आपण लावल्यानंतर नॉन बेलेबल होईल आणि त्या दृष्टीने कडक कारवाई होईल आणि बाकीचं आमच्या कलम 28 अन्वये त्यांना लाईफ इम्प्रिजनमेंटसुद्धा आपल्याला करता येते. दूध विक्रेत्यांची संख्या खूप मोठी आहे राज्यामध्ये. FDA कडे तेवढ्या संख्येने अधिकारी वर्ग आहे याची कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी. महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे अधिकारी कमी असलं तरी आमचं काम सुरू आहे. आता आपण मिशन 15 म्हणून आम्ही फार मोठा कारवाई आपण या राज्यामध्ये आपण करत आहोत फूड आणि ड्रग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. तरीसुद्धा त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की जे डेअरी डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते सगळं आमच्याकडे 200 लोकांना देऊन आणि पोलीस विभागाचे 200 लोक असं मिळून फार मोठा आणि आमचा FDA डिपार्टमेंट असं फार मोठा कारवाई आम्ही पुढच्या कालावधीमध्ये करणार आहोत. आता त्या अशा प्रकारचा भेसळ आता पुढच्या कालावधीमध्ये होणार नाही. संयुक्त कारवाई अशी होणार आहे. संयुक्त कारवाई होणार आहे. दुसरं, राजकीय दृष्टिकोनातून आपण एक वक्तव्य केला की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या नेतृत्वातली जी आहे त्यांना महायुतीमध्ये 90 जागा हव्यात अशी चर्चा सुरू आहे महायुतीमध्ये, किंवा अजितदादा वारंवार दिल्लीला जात आहे अशी काही चर्चा होत आहे. नाही, आमचं मागणी आहे की 90 जागा आम्ही लढलं पाहिजे आणि महायुतीचा ताकद वाढला पाहिजे. हे आमचा एक आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमचा विचार आहे आणि त्या दृष्टिकोनातून 90 जागा आम्हाला मिळाल्या तर त्या 100% जागा 90 ते 90 आणण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्लॅनिंग सुरू झालेला आहे. मागच्या वेळेला तुम्ही 80 जागा म्हणाल्या होत्या, आज 90 म्हणताय. राष्ट्रवादीला म्हणजे असं ठरलं आहे धोरणात्मकरित्या की आपल्याला जास्त जागा हव्या? नाही, 80 ते 90 म्हणजे काय फरक नाही पडत. आता 10 जास्त बोलत आहोत. 90 जागा आता ठरलेलं आहे की 90 जागा आपण मागणी करायचं आणि त्या दृष्टिकोनातून आपण जास्तीत जास्त निवडून आणायचं असं प्रकारचं आमचं सगळं आता नियोजन झालेलं आहे. अजितदादा पूर्ण राज्यभर दौरा करणार? राज्यभर दौरा दादांचा होणार आहे. आता लवकरच ते विदर्भामध्ये येतील आणि फार मोठा आपण इथे सभा आपण आयोजित करणार आहोत नागपूरसारख्या ठिकाणामध्ये. कारण की आता आमच्या गडचिरोलीमध्ये तर दोन्ही उपमुख्यमंत्री आले होते. लोह कारखान्याचं भूमिपूजनसुद्धा झालं आणि लोकांमध्ये फार मोठा उत्साह आहे आता. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.